आज मी चाललोय पुन्हा रजिस्ट्रेशनसाठी. काल मी गेलो होतो. काल रजिस्ट्रेशन झालं नाही. मी लेट टाइमात पोहोचलो. स्वप्नीलचं आज कॉम्पिटिशन आहे. सो त्याला चीअर अप करण्यासाठी आम्ही जातोय तिथे. माझ्या महाराष्ट्राला, माझ्या भारत देशाला इथे रिप्रेझेंट करायला आलोय. भारताचा झेंडा फायनली पालीला फडकवणार आहोत आम्ही. ही माझी आहे, ही स्वप्नीलची आहे. एवढे पैसे रजिस्ट्रेशनमध्ये भाव तुला सोडून खाते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या रोड टू आयसन बाली सिरीजमध्ये आणि आजच्या एपिसोडमध्ये. सो आज काय काय असणार आहे. आज आहे मी काही तासच लांब माझ्या कॉम्पिटिशनपासून, म्हणजे कॉम्पिटिशन माझी उद्या आहे. बट आज मी चाललोय पुन्हा रजिस्ट्रेशनसाठी. काल मी गेलो होतो. काल रजिस्ट्रेशन झालं नाही. मी लेट टायमात पोचलो आणि ऐन टायमात आज ICN असा अपडेट दिला की रजिस्ट्रेशनसाठी कॅश पे करावं लागेल. सो आता इथलं कॅश किंवा डॉलरमध्ये आम्हाला कन्वर्जन करण्यासाठी आम्हाला पहिले ATM मध्ये जावं लागलं. ATM मध्ये गेल्यानंतर मग आता ती कॅश घेऊन आम्ही तिथे जाऊ स्टेजजवळ. मग रजिस्ट्रेशन होईल माझं आणि स्वप्नीलचं पण राहिलं आहे. स्वप्नीलचं पण होईल, दोघांचं रजिस्ट्रेशन होईल. स्वप्नीलचं आज कॉम्पिटिशन आहे. सो त्याला चीअर अप करण्यासाठी आम्ही जातोय तिथे. आणि आज भाई भारताचा झेंडा फायनली पालीला फडकवणार आहोत आम्ही. आज स्वप्नील फडकवेल, उद्या मी फडकवेल. स्वप्नील 2 कॅटेगरीमध्ये खेळणार आहे, एक बॉडी बिल्डिंग आणि एक मेन क्लासिक फिजिक. सो त्याला चीअर अप करण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. आणि जेव्हा तो स्टेजवर चढतो तेव्हा मी थोडा आणखी जास्त एक्सायटेड होतो की भाई हा चढलाय, मी कधी चढेल. सो दॅट्स इट. मला असं झालं मी केव्हा स्टेजवर चढतोय. आणि आणखीन एक अपडेट की माझा एक मील झालेला आहे, जो की होता 2 एग्स आणि एक बनाना आणि 10 ग्रॅम पीनट बटर. आता पुढचे पण काही मील्स आहेत. मील्स आज एकदम मिनिमल अमाऊंटमध्ये असणार आहे. कार्बोहायड्रेट हेवी नाही आहे. 100 ग्रॅम राईस आहे, 200 ग्रॅम चिकन आहे, फुल डेचं सांगतोय. 20 ग्रॅम ओट्स आहेत आणि एक स्कूप वे प्रोटीन राहिले. बस दॅट्स इट. आजचा दिवस संपणार. आणि पाणी फक्त 1.5 लिटर आहे. 6 वाजेपर्यंत, संध्याकाळी 6 नंतर पाणी बंद. त्यानंतर उद्या सकाळी जे काय असेल तर ते पाणी फक्त 100 ml ते 150 mlच असणार टिल द शो एंड. सो माझी एनर्जी एकदम हाय लेवलला आहे, कारण ऑलरेडी मी एवढा मोटिवेटेड आहे की मी माझ्या महाराष्ट्राला, माझ्या भारत देशाला इथे रिप्रेझेंट करायला आलो आहे. इथे फक्त मी स्वतःसाठी नाही आलो आहे, सगळ्या तुमच्या लोकांचं, ज्यांनी मला पाहत आहेत, जे नाही पाहत आहेत, त्या लोकांचं सुद्धा नेतृत्व करण्यासाठी मी इथे आलो आहे. सो ही माझ्यासाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे आणि खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे. म्हणून आपल्या या व्हिडिओमध्ये आत्ता आम्ही निघतोय आमच्या व्हेन्यूकडे आणि सोबत मील कॅरी करतोय. मील ऑफकोर्स संगम आणि राजनंदिनी हे दोघं रेडी करत असतात, कारण मला राजनंदिनीच्या हातची टेस्ट एवढी आवडलेली आहे. वॉटेवर तिची तब्येत खराब असून पण तिने माझा कालचा पूर्ण मील प्रिपेअर केला पाहिजे. हँड्स ऑफ टू हर. आणि संगम दोघं एवढं चांगलं हे करतायत आम्हाला दोघांना की भाई असं वाटतच नाही की ते कोच आहेत. आय थिंक पॅरेंट्स कसे हँडल करतात, सेम ॲज. सो भारी वाटतंय आणि ते आमच्या सोबत आहेत. हे आम्ही नशीबवान समजतो स्वतःला दोघांना. स्वप्नील पण मला काल हेच म्हणत होता की भाई तुम्ही दोघात म्हणून आम्ही स्वतःला नशीबवान समजतोय की तुम्ही दोघं आमच्या सोबत आहे. भाई याचे कोच नाही भेटत. एनिवे, सो आपण निघूयात. पुढचे व्हिडिओमध्ये बनून राहा, मी तुम्हाला अपडेट देत राहीन. आता डायरेक्ट मी तुम्हाला भेटतो व्हेन्यूवरती, कारण व्हिडिओ खूप मोठी होते आणि मोबाईलमध्ये जागा पण नाही आहे. मी कॅमेरा आणला होता, कॅमेरा पण मला कॅरी करता येत नाही. कसं यूज करतात मला हँडलच करता येत नाही आहे. 10 वेळा त्याचं एक्सपोजर चालू करा, म्हणजे वाढवा कमी करा, हे ते ते जाऊ दे म्हटलं, मोबाईलमधनंच करतो. कॅमेराने फक्त फोटोज काढेल आणि छोटे छोटे व्हिडिओ क्लिक करेल, सो दॅट इंस्टाग्रामसाठी एडिट्स तयार होतील. ओके, सो लेट्स गो. सी यू ऑन व्हेन्यू. ओके, हा माझा मील पॅक झालेला आहे. 100 ग्रॅम राईस आणि 200 ग्रॅम चिकन. आता याला मी बॅगेत भरतो. सोबत मी एक
1 स्कूप कॅरी करतोय आणि एक रात्री घेईन. आणि मी पोचलो आहे लोकेशनवरती, प्राईम प्लाझा, जिथे आपला वेन्यू आहे तो. आता आम्ही पहिले जाऊन रजिस्ट्रेशन करू. कॅश आम्हाला द्यायची आहे. रजिस्ट्रेशन करू, त्यानंतर आमचं सगळे ट्रक नंबर वगैरे घेऊ. ऑल आर सेट. लेट्स गो अँड बँक द स्टेज. ओके, सो मी तुम्हाला मेन दाखवतो. सो आपण आता गेटमधून आतमध्ये जाऊ आणि पैसा गंवाने का वक्त आ गया है. स्टेडियम पूर्ण खाली आहे. हे जर इंडियामध्ये असतं भाई, असा कचकचून आपला गोंगाट असता. एनिवे, आता इथे येऊन आपल्या भारताचं नाव गाजवतंय. अजून माझ्या भाज्यांचं आणि माझ्या देशाचं नाव गाजवलं पाहिजे. संपला विषय. अजून काय पाहिजे मला भाई. पैसे बघू शकता तुम्ही किती. ही माझी आहे, ही स्वप्नेलची आहे. एवढे पैसे रजिस्ट्रेशनमध्ये जाणार. बँकेत असेल वेगळे आहेत. ओव्हरऑलचा लाईनअप भाई, हे इंडियामध्ये आले ना, हे परत तसेच जातील म्हणजे काही कॉम्पिटिशन नाही. Welcome stage no 115, 116 Swatil to Watford. ओके गाव, तो पहिला डे संपलेला आहे. तर उद्या या. छान वाटलं. आज पहिला दिवस आहे. आज पहिला दिवस आहे. सो हा होता आजचा पहिला दिवस. मी शूट नाही करू शकलो कारण ऐन टाईमला मला लाईव्ह जायला लागलं. लाईव्हचे ऑप्शन नव्हते इथले. यूट्यूबला पण लाईव्ह नव्हतं. सो आणि पब्लिक माझी वाट बघू सगळी, महाराष्ट्रातली माणसं, इंडियातली लोक. सो मला लाईव्ह जावं लागलं म्हणून मी लाईव्ह गेलो. मला शूट नाही करता आलं. बट हा दिवस संपेल आता. इथून मी माझा पण मील थोडा लेट केला. 15 मिनटं मला लेट झाला मील करायला. सो मील घेतला. आता पॅकअप करतो आणि पुन्हा रूमवर जातो. लेट्स सी हाऊ गोज. आपल्याकडे फक्त काही आणि स्टेज वाट लागणार. मला फक्त राजनंदिनी म्हणते की हा इथला एक प्राणी आहे, किडा आहे ह्याची, वॉट एव्हर इट इज. बट तो
कसा साऊंड करतो तो सो आम्ही आता आलो आहोत तिथल्या रेस्टोमध्ये जिथे काय भेटतं वेस्टर्न. आता ही लोक खाणार आहेत आणि मी यांच्या तोंडाकडे बघणार आहे कारण आत्ता माझा प्रॉपर फास्ट चालू झालेला आहे. उद्या स्टेजवर पडेपर्यंत म्हणजे उभा. सो आता स्वप्नील येईल एन्जॉय करेल. सॉरी गेटिंग सो इमोशनल. जयने काय सांगितलं तुला? बट मी तुझ्यासाठी खूप एक्सायटेड आहे. तोडणार आपण. आता मी यांना फक्त बघू शकतो. नाही मी पाणी पिऊ शकत नाही मी काय खाऊ शकत. फक्त माझा एक ओटमील राहिला आहे तो जाऊन तिथे रूमवर करेन. रूमवर जाईपर्यंत असं खेळायचं. Oh my god, so tasty. Lots of mangoes. सॉरी पण भाऊ तुला सोडून खाते. No sorry. चिष्टवत आहेत मला. थांबा उद्या दाखवतो तुम्हाला कसं खातं. ह्या तिघांना लॉक करतो आतमध्ये आणि मस्त बाहेर खातो. सगळं आणून ठेवलेलं आहे मी. यांना माहिती नाही काय आणलंय. आयडिया नाही आहे. रात्रीचे इथे 9 वाजलेत आणि यांनी इथेच रेस्टॉरंटमध्ये खाल्लेलं आहे. मी नाही काय खाऊ शकत. कॅब बुक केलेली आहे. कॅब आली आहे. आता मी जातोय. छोटंसं काम आहे मार्केटमध्ये. भेटतोय का बघतो ते तुम्हाला अपडेट देतो. लेट्स गो. आत्ताच आम्ही आमच्या विलावरती पोहोचलोय. रात्रीचे मला वाटते 10 वाजले असतील. माझा अजून मील बाकी आहे. 2 वे प्रोटीन घ्यायचं बाकी आहे. त्यानंतर मग मी झोपेन कारण उद्या मला गाजवायचं आहे. आज स्वप्नीलने गाजवलंय. तर मी जास्त काही बोलत नाही आहे. मी कंटाळलोय खूप. त्यामुळे मी इथेच व्हिडिओ थांबवतोय आजची. आता भेटूया उद्या. तोपर्यंत राधे राधे.